नमस्कार. गेल्या दीड महिन्यापासून आपण सोशल मीडियावर एक आंदोलन उभं केलं होतं की नूतन विद्यालय शिक्षण संस्थेमध्ये चाललेला अनागोंदी कारभार, गरज नसताना काही धनदांडग्यांचे पैसे घेऊन शाळेचे नाव बदलणे, भांगड्याजींच्या नावाने असणारं हॉस्टेल, त्याचं हॉस्टेलचं सगळं डिमोशन करून ते हॉस्टेल एका खाजगी संस्थेच्या इंग्लिश स्कूलच्या ताब्यात देणे आणि अशा बोगस भरती असेल, अशा विविध प्रश्नावर आपण प्रश्न उपस्थित केले होते. त्याचं एकही उत्तर नूतन इंग्लिश विद्यालयाच्या शिक्षण संस्थेने आपल्याला दिलं नाही आणि मग उत्तर देणं अपेक्षित होतं, त्यांनी उत्तर दिलं नाही. आणि म्हणून आज आपण काल 13 तारखेपासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत. आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलून आपण हे आपली जी भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट करतो की नेमकं उत्तर न देण्यामागचं कारण काय आहे. कारण त्यांनी एवढंच गोष्ट आपण एक विचारलं होतं की एवढंच सांगा की भांगड्याजीपेक्षा किंवा अगोदरच्या काही जे विनायकरावजी चारठणकर असतील त्यांच्यासोबतचे काही सहकारी ज्यांनी संस्था उभं केली त्यांच्यापेक्षा मोठं योगदान जर बायती बियाणीचं असेल तर ते त्यांनी सिद्ध करावं. मी तुमच्यासमोर जाहीर सांगतो की आपण याच ठिकाणाहून अगदी लगेच उपोषण मागं घेऊ. आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही, फक्त त्यांनी हे सिद्ध करले पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आहे. त्यांनी असं सांगितलं की अनेक आरोप केलेत, तर कोणता आरोप केला हे सांगावं, त्याचं उत्तर आपल्याकडं कागदानं मिळेल, तोंडी नाही. तर ही भूमिका होती आणि म्हणून आपण कालपासून उपोषणाला बसलो. संस्थेच्या पदाधिकाऱ्याबद्दल तुमची चर्चा झाली, त्याच्यातून काय निघाल? संस्थेच्या संस्थाचालकासोबत ते एकानंही उत्तर दिलं नाही. ते फक्त हात जोडायचं काम करतायत आणि आम्ही बांध दिलेत म्हणतात. आता ते नेमके संस्थाचालकच कोणाचे बांध दिलेत हे अजून त्यांनी स्पष्ट केलं नाही. मागील 2 महिन्यापासून तुम्ही पाठपुरावा घेतायत, तर तुम्हाला त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं नाही का? आपण अगोदर आपल्याला ही काही प्रक्रिया बाकीची कोणती माहीत नव्हती म्हणून आपण तोंडी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो. ते म्हणले असं येत नसतात, तुम्हाला कायदा माहीत नाही, तुम्हाला संविधानिक पद्धत माहीत नाही, कागद आणला पाहिजे, कागदाचं उत्तर कागदानं मिळतं. मग आपण 8 दिवसाच्या नंतर परत त्यांच्याकडे गेलो आणि आपल्या काही मागण्या लिखित घेऊन गेलो होतो. बाबा कागदाला कागद लागत असेल. त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, मात्र त्यांनी त्याचं काहीच केलं नाही. त्याचं एकही उत्तर लिखित आतापर्यंत संस्था चालकाने आपल्याला दिलं नाही. शिक्षण विभागाकडून काय भेटलं? शिक्षण विभागाकडून फक्त त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे. BO साहेबांपर्यंत आपण त्यांच्यासोबत आपली भेट झालेली आहे. BO साहेबांनी सांगितलं आम्ही चौकशी करू, तुम्ही मागण्या मागताय त्याची पाठपुरावा आम्ही संस्था चालकाकडे करूया, परंतु त्यांच्याकडून असं काही ठोस आपल्याला मिळालं नाही. भरती विषय आहे, भरतीचा विषय आहे, पावती न देणे, फीस वसूल न करणे, असे कारण आहेत. या संदर्भातले आपल्याकडे सबळ पुरावे आहेत का काही? पैसे घेऊन त्यांनी आपल्याला कुठली पावती दिली नाही असे मी 100 पालक आता उभा करू शकतो. यांनी काय केलं असा पुरावा कोणता? हे ऑनलाईन पैसे घेत नाहीत. ही नूतन विद्यालय शिक्षण संस्था एकमेव अशी आहे की जिला ऑनलाईन पैसे चालत नाहीत. जर तुमच्याकडे ऑनलाईन पैसे असतील तर तुमचं ॲडमिशन होत नाही. तुम्हाला असे अनेक उदाहरण अनेक पालक आपल्याकडे आलेले आहेत. पुरावा त्याच्यामुळं आपल्याकडे असा एव्हिडन्स ठोस कोणता नाही आहे. परंतु ज्यांच्या पालक विद्यार्थी इथं शिकत आहेत ते पालक इथं येऊन सांगायला तयार आहेत की आम्ही आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत परंतु त्याची पावती दिली नाही. एक बोगस शिक्षण भरतीबद्दलचे आपण माहिती अधिकारी यांच्याकडे जे मागितले होते त्याचं एकही उत्तर यांनी दिलं नाही. बरं ठीक आहे, तुम्ही आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा आपण यांना देऊ शकत नाही ते असंही म्हणले नाही. ज्यावेळेस जनमाहिती अधिकारी आपले नूतन विद्यालयाचे जे मुख्याध्यापक असतात त्यांच्याकडे आपण माहिती मागितली तर त्यांनी सरळ हात जोडले. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आम्ही कोणाचे बांध दिले तर त्यांचे परस्पर आम्ही उत्तर देऊ शकत नाहीत. मग अपिली अधिकाऱ्याकडे उत्तर जाब मागायचा आहे, पण जे तेच पुढं मुख्याध्यापक झाले आणि तेच पुन्हा अपिली अधिकारी झाले. मग आता त्यांनी जे केलं जैसे तेच पुढे येणार आहे म्हणून आपण BO साहेबाला त्याचा अपिली अधिकारी म्हणून त्यांच्याकडे आपण ती मागणी केली. कारण हेच अपिली अधिकारी झाले ना पुढं, मग त्यांना मागवतं हे तेच वेळ खाऊपणा करणार आहेत. त्यानंतर तुम्ही जसं म्हणले की अजून काय बोलले होते? पावतीचा विषय, फीस वसूल करण्याचा, हां, शाळेचे नाव बदलणे, असे अनेक विषय आहेत तुमच्याकडं. मूळ मुद्दा तुमचा शाळेच्या नावाचा होता. हां, त्यानंतर हे मुद्दे लांबलेले आहेत. जी पावती, बोगस शिक्षक भरती या प्रकार नंतरचा आहे. मूळ मुद्दा काय आहे ते नावाचा विषय. नावासंदर्भात त्यांची काय स्पष्ट भूमिका काय आहे? त्यांनी सांगितलं की संचालक म्हणतायत बायती बियाणीचं नाव आमच्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्या नावाचं जर तुम्ही आग्रह घेतला तर आम्ही फाशी घेऊ.
असं कोण म्हणलं? संचालक म्हणले. तुमच्या आणि बैठकीमध्ये तुमच्या बैठकीमध्ये चर्चा- बैठकीमध्ये म्हणले आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा आपण पुरावा सुद्धा देऊ शकतो. त्याचा व्हिडिओ पण आपल्याकडे अवेलेबल आहे, कारण आपण त्यांचे जी काही बैठक झाली होती ती सगळी आपण ऑन कॅमेरा घेतली होती. त्यामुळं तो जर मागितला तर आपण तोही देऊ शकतो. यांना बायती बियाणीचं नाव राहण्यासाठी ते फाशी घ्यायला तयार आहेत. तरी आम्ही प्रतिप्रश्न केला की तुम्हाला आम्ही याच्यासाठी शेलूकरांनी बसवलंय की नूतनचं नाव बदलत कोणी असेल तर तुम्ही फाशा घ्यावं असं म्हणायला पाहिजे. परंतु तुम्ही यांचं नाव म्हणजे नेमके हे कुठंतरी त्यांचे बांधलेत आणि योगदान दाखवावं ना. आपला मुद्दाच इथं होता की बायती बियाणीचं योगदान दाखवा. बरं, यांनी सांगितलं आपण संस्था अडचणीत होती म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले, तर आपण तोही पुरावा आपल्याजवळ की बायती बियाणीकडून पैसे घेतले त्यावेळेस संस्थेच्या खात्यात 72 लाख रुपये होते, त्याचा पुरावा सुद्धा देऊ. बरं, हे पैसे यांनी काही वन टाइम घेतले नाही. एक जून महिन्यामध्ये शाळेचं नाव बदललं आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे घेतले, तेही टप्प्याटप्प्यात 5 वर्ष पैसे 4 फायनान्शियल इयरमध्ये CSR फंडातले पैसे दिले त्यांनी. काही म्हणजे ठीक आहे, त्यांनी संस्थेला पैसे दिले हे त्यांचा मोठेपणा आहे की त्यांचा CSR फंड कुठं वापरावा त्यांचा अधिकार आहे, पण त्याच्या बदल्यात नाव घ्यावं. सांगा बरं, कुठल्या संस्थेचं नाव ठेवलंय? नूतन प्राथमिकचं नाव बदललंय, कन्या शाळेचं नाव बदललंय आणि अशी माहिती आली त्याचा काही अधिकृत पुरावा नाही. पण यांचा ठराव सुद्धा झाला होता की नूतन महाविद्यालयाचं नाव बदलण्याचा ठराव यांचा पास झालेला आहे अशी माहिती मिळाली. याचा काय आपल्याला आता तेही नाव बदललं असतं म्हणजे अजून काय शिल्लक ठेवले. त्यामुळं हा लढा आहे. नूतन विद्यालयाचं नूतन इंग्लिश स्कूलचं नाव बदलणार नाही त्याच्यावर संचालक ठाम आहेत, ते फाशी घ्यायला तयार आहेत. मग आता काय नेमकं गोड बंगाले किंवा का फाशी घ्यायला ते तुम्ही विचारू शकता. साखरे प्रकरण काय? साखरे हा, साखरेंचं प्रकरण खरंच गंभीर आहे. आपल्याला सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं. ते प्रकरण इतकं गंभीर आहे की त्यांनी त्यांची 14 एकर जमीन पोलीस पाटील होते ते पहिले, आणि आपलं कर्तव्य की आपल्या शहरामध्ये जर शाळा मोठी होत असेल तर आपण ती जमीन दान दिली त्यांनी. पण यांनी दान म्हणजे काय, थोडंसं काहीतरी 500 रुपये वर्षाला असं लीज 90 पर्यंत देत होते अशी त्यांची माहिती मिळाली आणि नंतर त्यांनी ते बंद केलं. पण हे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस शिष्टमंडळ संचालकाकडे गेलो होतं त्यावेळेस त्या संचालकाला मी प्रश्न असा केला होता की अहो, साखरेंचं नाव दिलं असतं कुठं तर त्यांचं योगदान आहे. 14 एकर जमीन, आज त्या जमीन कुठं आहे, तिचा भाव काय आहे, त्यांचे पुढचं वारस जे आहे त्या रस्त्यावर फिरत आहे, त्यांची परिस्थिती बिकट आहे. तर तुम्ही किमान त्यांनी दिलेल्या योगदानाचा न्याय तरी द्या. तर त्यावेळेस त्या संचालकाने असा हात करून बोललेत की आम्ही विकत घेतली, त्याचं काही नाही आमच्याकडं. म्हणजे दान दिल्याचं यांना मोठेपण नाही आहे. आता यांनी कशी विकत घेतली आहे, काय घेतली, त्याची कागदपत्राची चौकशी आपण मागणी करणार आहोत. लीज मागून घेतोय, कशा पद्धतीने यांच्याकडे ताब्यात गेली त्याची मागणी आता पुढे करूया. पण प्रथम हा छडाला साखरेचं प्रकरण पण खूप गंभीर. तुम्ही मागितलेली माहिती त्यांनी तुम्हाला अजून दिली नाही असं तुमचं म्हणणं आहे? कुठलीच माहिती दिली नाही. उलट यांनी मी निवेदन ज्यावेळेस यांना दिलं तर यांनी माझ्या विरोधात महासंचालकापासून निवेदन देत आलेत आणि त्यांनीच पोलीस प्रोटेक्शन मागवले. आता आंदोलन करण्यासाठी आपण काही तर मारामारी करायला आलो का? नाही, आपण लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो. हे बहुतेक पहिल्यांदा झालं असेल की निवेदन देणाऱ्याच्या विरोधात निवेदन देण्याचं काम यांनी केले. उत्तर तर काहीच दिलं नाही आणि त्याची आपल्याकडे ॲज इट इज कॉपी आपण तहसीलमधून काढून आणली एक. म्हणजे तुम्ही मागितलेल्या ह्या मागण्यापैकी त्यांना एकही मागणी मान्य नाहीये? त्याला मागणी मान्य, त्यांची मागणी कोणती मान्य करायला, काल त्यांनी एक मागणी मान्य केली होती की हॉस्टेल आम्ही याला चांगलं करू किंवा हे राहू दे त्या इंग्लिश स्कूलला, आम्ही एवढं हॉस्टेल बांधू आणि एकही पोरग बाहेर राहणार नाही असं ते काल बोलले त्याच्यामध्ये. पण आपल्याला ते हॉस्टेलचा इश्यू तेवढा मोठा नाही आहे, कारण त्यांनी ते आज म्हणतायत आतापर्यंत काय केलं नाही, मागचे 10-15 वर्ष मुद्दाम बंद ठेवलं ते आणि बरोबर घशात घातले. फक्त ती तेवढी मागणी मान्य करायला तयार आहेत. बाकीच्या त्यांना ते बायती बियाणी नाव तर त्यांच्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे. एकंदरीत किती बैठका झाली संस्थेसोबत? संस्थेनं आमच्यासोबत एकही बैठक केलेली नाही. उलट आपण त्यांना किंवा विचारण्यासाठी किंवा भेटण्यासाठी स्वतःहून आम्ही 3 वेळेस गेलो. त्याच्यानंतर त्यांनी या संदर्भात आपल्यासोबत एकही बैठक केलेली नाही. उपोषणाचा इशारा दिल्याच्या नंतर त्यांचा आमचा कसलाही संपर्क झालेला नाही आणि त्यांनी याबद्दल फक्त बाहेरून ते आमच्याकडे माणसं पाठवत आहेत, आम्ही असं करायला तयार आहेत, तुम्हाला मान्य आहे का? प्रत्यक्ष उपोषणास्थळी भेट आज परावृत्त करण्यासाठी आपल्याला काही उपोषणाला बसू नये म्हणून काही अजिबात नाही. त्यांनी उपोषणाला उलट त्यांची म्हणजे ऐक्यू माहिती अशी की ते म्हणले असे उपोषण करणारे आम्ही लय गुंडाळलेत. ऐक्यू माहिती आहे पण ते तर आमच्यापर्यंत आलेच नाही.
आता हे लढा कुठपर्यंत चालणार आहे? एक करो या मरो, तो जोपर्यंत नूतनचं नाव ते काढत नाहीत तोपर्यंत आपण इथून उठणार नाही. एक तर नूतन त्या बायती बियाणीचं तिथं नाव राहील, नाहीतर मी राहील, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. बोगस भरती प्रकरणी बोगस भरती प्रकरणी आपण 6 RTI दाखल केलेले आहेत. आता ते त्याच्याबद्दल सुद्धा आपण जी काही यांची समिती दाखल झाली, SIT जी 3 सदस्य दाखल झाली होती, ही फक्त कागदोपत्री झालेली आहे. आणि त्या समितीने एक रवींद्र वाणी नावाचे एक अधिकारी नियुक्त केले होते. त्यांचा अहवाल गुलदस्त्यात आहे. नेमका तो कशामुळे गुलदस्त्यात ठेवलाय हा एक चर्चेचा विषय आहे. आणि म्हणून असे गंभीर शिक्षण भरतीमध्ये असे गंभीर मुद्दे आहेत की ज्यांचे आपल्याकडं अजून 3-4 पुरावे आले, 3-4 येणं बाकी. काही शिक्षक असे भरती केलेत की ते इथं दाखवलेत त्यांनी मास्टरवर की ते इथं जॉईन आहेत आणि त्यांच्यावर दुसऱ्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. कशा संदर्भात? यांनी विद्यार्थ्यांना आपण कॉफी पुरवण्याचं काम केलं. परीक्षा केंद्रात कॉफी देण्याचं काम करणारे काही इथं शिक्षक लागलेत की ज्यांच्यावर तिथं गुन्हा दाखल केलाय त्या तारखेला, आणि त्या तारखेला त्यांची इथं हाजरी पटावर नोंद आहे. म्हणजे हा किती गंभीर मुद्दा आहे. असे अनेक पुरावे एक येत आहेत, आपण ते घेतोय. परंतु हा एक मुद्दा खूप म्हणजे विशेष असा आहे. अजून एक मुद्दा असा कानावर आलाय की इथं 2 शिक्षक असे आहेत की ज्यांच्या शालार्थ ID 2 आहेत. म्हणजे 2 ठिकाणी शालार्थ ID काढणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे. हा सुद्धा यांनी केला. म्हणजे कसल्याही प्रकारचं 2019ला नूतन विद्यालय शिक्षण संस्थेनं काय दिलं होतं की एक जाहिरात दिली होती पवित्र पोर्टलला, आणि त्याचे सुद्धा लोकांनी अर्ज केले होते. पण ती पवित्र पोर्टलची भरती बाजूला ठेवून यांनी यांच्या मनावर केलेली. बोगस शिक्षक भरती प्रकरणी अनेक आंदोलने झाली, उपोषण झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याला न्याय मिळाला नाही. मात्र तुम्ही ठाम आहात का? जोपर्यंत ही बोगस भरती रद्द होत नाही तोपर्यंत तुमचं उपोषण कायम ठेवणार आहात का? 100% आपण बोगस भरती त्यांच्या पुढं. कारण काय माहितीये का, हे 6 वर्ष विद्यार्थी इथं शिकतात, 5वी पासून 10वी पर्यंत. 6 वर्षामध्ये एक पिढी आपली शिकून पुढे जाते. असे भरती केले ज्याला बाहेर ट्युशन लावून इथं शिकवावं लागतंय. इथं शिकणारी मुलं आपली आहेत, गोरगरिबाची पोरं आहेत. जर हे पुढचे 25-30 वर्ष राहतील, म्हणजे पुढच्या 5-6 पिढ्या बर्बाद करण्याचं पाप होऊ नये म्हणून आपण त्या विषयावर ठाम आहेत की याचा सुद्धा छडा लागला पाहिजे. परंतु त्यांनी एक गोष्ट तिथं एक मुद्दाम नमूद करायची की तो मला वाटतं कोर्टामध्ये काहीतरी मुद्दा गेला या विषयावरती. आपल्याला आता एक अशी चर्चा होती की नाव मोडलं तर आपण काही काळापुरतं, जर आज इन्स्टंट नाव मोडलं त्यांनी, तर काही काळापुरतं आपल्याला पूर्ण पुरावे मिळेपर्यंत आपण हे उपोषण मागे घेऊ शकतो. पण नावावर ठाम आहेत आणि ही बोगस भरती पूर्ण तिचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण बंदच होणार नाही. वाटल्यास आता जरी त्यांनी जर याच्यावर आपल्याला ठाम राहायची गरज पडली तरी आपण ती भूमिका आपली सोडणार. मागणी काय आपली? मूळ मागणी विषय नावावरून विषय 4-5 आहेत यामध्ये, यापैकी कुठल्या विषयावर आपण थांबणार आहात का पूर्णच विषय जोपर्यंत? मूळ मागणी होती आपली बायती बियाणी यांचं नाव टाकण्याचं कारण काय, सुरुवातच इथून झाली होती आणि इंटरनल बाबती आपल्याला नंतर कळत गेल्या. पण आपण मूळ मागणी होती त्याच्यावर तर आपण ठाम आहोत. याच्यातला कुठल्याही मुद्द्यामध्ये कोणाला सुट्टी नाही. म्हणजे असं वाटत असेल की यांनी बायती बियाणीचं नाव मागं घेतलं की आपलं आंदोलन संपन, अजिबात संपणार नाही. काही वेळ थांबू शकतो आपण, लक्षात आलं का? पण जेवढेही मुद्दे आपण याच्यामध्ये घेतलेत त्या रवींद्र वाणीची सुद्धा स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे याची मागणी करणार आपण. म्हणजे त्यांनी गुलदस्त्यामध्ये का ठेवला त्यांचा जो निर्णय होता तो, काय याला अभय दिलंय? सरळ 420 मध्ये जाणारे हे लोक आहेत. यांना आपण एक माहिती मागितली होती की या शाळेमध्ये शिक्षण देत असताना किंवा कार्यरत असताना काही मयत झालेल्या शिक्षकाच्या रिक्त झालेली पदं कशी भरली हे सुद्धा सांगू शकत नाही. बिंदू नामावलीचा म्हणजे रोस्टरच्या बाबतीमध्ये यांनी कुठलाही अनुशेष भरून काढलेला नाहीये. खूप याच्यात जेवढे मुद्दे घेतलेत ना, हे पूर्ण मुद्दे क्लिअर झाल्याशिवाय आपलं आंदोलन संपणार नाही. भलेही 4 दिवस आपण एक पाऊल मागे येऊ, पण पहिला तर मुद्दा आपलं आंदोलन जिथून सुरू झालं होतं ते नाव बदलण्यापासून, आणि ते तर आपण बदलूनच घेणार, त्याच्याशिवाय तर सुट्टी नाही. पण याच्यातला एकही मुद्दा मागे राहणार नाही. जे काय होईल ते दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. बरोबर. आपला भरपूर अभ्यास झालेला आहे संस्थेचा. गुणवत्तेबाबत आपलं काय मत आहे? इथं सगळं आतापर्यंत बघा, नूतन विद्यालय शिक्षण संस्था चांगली होती, चांगली काही अंशी आहे, 100% म्हणता येणार नाही. आम्ही एके दिवशी मुख्याध्यापकाकडे गेलो होतो, त्यावेळेस 6वी क च्या विद्यार्थ्यात वर्गातला पालक तिथं आला होता.
त्यांनी सांगितलं 1.5 महिना शाळा सुरू होऊन झाला, अजून पुस्तकाचं पानच ओलांडलं नाही आणि मी बाहेर जिल्ह्यातून नूतनचं नाव ऐकून इथं आलो होतो. हे आमच्या समोर लाईव्ह त्या पालकाची शिकायत होती. आपण तर बाहेरून चांगलं समजितोय. 2-4 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतात, मोठ्याले फ्लेक्स लावसण होत नाही. 9,000 विद्यार्थी आहेत, 5 लागणं म्हणजे काही लय मोठी गुणवत्ता अशी नाही. आणि तेही बाहेर क्लासेस चालू आहेत, त्याची ट्युशन घेत आहेत. नूतनच्या विद्यार्थ्यांनी कधी ट्युशनच लावू नये हा जणू काही अलिखित नियम होता. आता ट्युशन लावल्याशिवाय तुम्हाला नूतन मध्ये पासच होता येत नाही. आता असा फंड चालू केलाय. 12 खोल्यामध्ये आपण जे 12 खोल्या आहेत ना, त्याच्यामध्ये ट्युशन सुरू केलेले आहे. त्याच्या संदर्भात दिलेलं आहे का तुम्ही? 12 खोल्या तिथं ट्युशन घ्यायला त्याच्याबद्दल हा बन्सलचं म्हणताय का? बन्सलच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी आपण ते कॉलेजमध्येच घेतलं होतं त्यांनी. तर त्याच्याबद्दल आपण विचारलं की तुम्ही कॉलेजमध्ये का घेताय, तुम्हाला परमिशन कुणी दिली? तर त्यांनी एवढं वर्ष आम्हाला राहू द्या म्हणून काढून देऊ आणि मग कॉलेज ऐकतोय तुमच्याकडून. मग ते माहित नाही आपल्याला, त्याच्याबद्दल विचारतो. महाराज, आज सगळे पत्रकार परिषद तुम्ही बोलावली त्याच्याबद्दल आधी तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. कारण पत्रकार परिषद ही संस्थेवाल्याने घ्यायला पाहिजे किंवा आमच्या समोर असा तिढा उभा आहे, तुम्ही पत्रकार आम्हाला काय मदत करू शकता, तर त्यांनी हे करायला पाहिजे. पण त्याच्याऐवजी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आज नवा पायंडा पाडला. एक त्याच्यानंतर आमची तुमच्याकडून एक एवढीच अपेक्षा आहे की आम्ही तुम्ही म्हणताल ते आम्ही लावू, तुम्ही म्हणताल ते लावू, तुम्ही म्हणताल ते प्रकाशित करू. परंतु तुम्ही काय म्हणतात की संस्थेमध्ये असे काही लोक आहेत याच्या वरचे जे तुम्हाला बोलले ना, जे तुम्हाला बोलले त्याच्यावर त्याने जरी तुम्हाला नाव सांगितलं नाही की आमच्या वरचं कोण आहे, पण ज्यांनी तुम्हाला वरचं सांगितलं त्याचं तरी नाव घेऊन तुम्ही याच्यामध्ये उल्लेख करावा. म्हणजे आमच्या लक्षात येईल की बाबा लोयाजी अध्यक्ष म्हणून आहेत का, चिटणीस म्हणून कोटेकर सर आहेत किंवा मुख्याध्यापक म्हणून के देशपांडे आहेत, याला जबाबदार कोण आहे. असं तुम्ही तसं व्यक्त केलं तर आम्हाला तसं लिहिता येईल आणि मांडता येईल. जर तुम्ही तसं व्यक्त नाही केलं तर जसं तुम्ही बोलले तसं आम्ही बी लिहू की असं झालं आणि ते त्यांना म्हणले, ते तसं होऊ नये. पारदर्शकता राहावा, हे जे प्रकरण आहे व्यवस्थित निस्तारावं आणि तुम्हाला आणि सगळ्या शेलूकरांना या बाबतीत न्याय मिळावा एवढी अपेक्षा करतो. आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतंय की आपण यांच्याकडे जाऊन यांनी आम्हाला काही हे केलं नाही किंवा काही सहकार्य केलं नाही, राहिला विषय शिक्षक भरतीचा असो, शाळेच्या नावाचा असो किंवा इतर विषय असो, त्याबद्दल आपण थोडक्यात सांगावं नावासहित की ज्यांनी तुम्हाला सहकार्य जवळ जाऊनही सहकार्य केलं नाही. खरं तर तुमच्या सगळ्यांचेच आभार मानतो. कारण ही प्रक्रिया आपल्याला माहित नाही. मी वारकरी संप्रदायातला माणूस, हे मला काही आपल्याच बांधवांनी सांगितलं की असं नाही, तुम्ही पत्रकार परिषद घेऊ शकता ना तुमचे मुद्दे खरे असतील तर. आणि मला खरंच माहित नव्हतं की तुम्हाला नुसतं बोलवल्या तुम्ही सगळेजण इथे याल. आम्ही म्हटलं बोलवून काही येतील काही येणार नाहीत, परंतु तुम्ही सगळे आलात, तुम्हाला धन्यवाद. जसं तुम्ही म्हटले की काहीतरी वरचे म्हणजे कोण, आता त्याच्याबद्दल मी स्पष्ट करतो. ज्यावेळेस आपण नूतन विद्यालय शिक्षण संस्थेमध्ये गेलो त्यावेळेस भेटायला यायच्या संचालकातले फक्त 4च लोक येतात, 5वा माणूस पुढं येत नाही. त्या 4 जणांचे नावं सांगतो. तिथं येतात डॉक्टर यशम लोया, तिथं येतात त्याचे सर्टिफिकेट असणारे कोटेकर सर, त्याच्यानंतर येतात शरद कुलकर्णी सर, आणि बाजूला बसवलं जातं पावडे नानाला आणि एक डिग्रस्कर म्हणून आहेत. त्यांना तर बिचारे खरंच तितका साधा माणूस मी पाहिलाच नाही. आमची गप्पा चालल्या तर विषय चाललाय संस्थेबद्दल आणि ते विचारते त्याला तू कुठला आहे, ते म्हणलं मी या गावचा आहे, ते म्हणले मग तिथं पाहुणे आहेत. म्हणजे त्यांना काही घेणं देणं नाही या गोष्टीशी, लक्षात. पण याच्यामध्ये खास करून कोटेकर सरांवर मजबुरी आहे. कारण कोटेकर सरचा चेहरा सांगतो, त्याला खरं बोलायचं पण बोलता येत नाही. कोटेकर सर आणि डॉक्टर सगळे याच्यामध्ये. आणि हे पण तुम्हाला असं वाटतं का वरचे हायकमान सांगतो मी, मुख्याध्यापक म्हणतात आम्हाला वरच्याचा दबाव आहे आणि हे सुद्धा म्हणतात आम्हाला वरी जाब द्यावा लागते. यायचा वरचा जाब देणारं कोण आहे? बाय 3 बियाणी आहेत, याच्यापेक्षा कोण आहे? आम्हाला हेच अपेक्षित आहे, नेमकं कोण आहे ते विचारायला. हेच आहेत.
आणि ते म्हणतात की आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव बंद केलं, उद्या शाळेला पैसे देणं बंद होतील तर शाळा कशी चालवायची. मुठमुठ धान्य करून कर्मवीर भाऊराव पाटलासारख्यांनी चालवले ना संस्था. इथं तर एवढे पैसे घेतात. नूतन इंग्लिश स्कूलची या वर्षीची अर्निंग 5 कोटी रुपयाच्या पुढे, 5 कोटीच्या पुढे. आणि इथंही तुम्ही कोण्याही पालकाला विचारायचं तुमच्या लेकराचं ऍडमिशन केवढ्यात झालं, कोण्याही विचारायचं. कन्या शाळेचा तर अलिखित नियम आहे 5,000च्या कमी नाही, ओळखीचं असेल तर 5, तिथून पुढे मनमानी. आणि नूतन मध्ये बी मग हे पैसे जे पावतीच नाही ते जातात कुठं. आणि मग हे पैसे यांचा एफडी महेश अर्बन बँकेमध्ये, संचालक नूतन विद्यालयामध्ये, ते नूतन शिक्षण संस्थेमध्ये, तेच संचालक महेश अर्बन मध्ये. आणि तिथं 52 लाख काय 71,000 असं काहीतरी आकडा माझ्याकडे, मी तुम्हाला अधिकृत देऊ शकतो, माझ्याकडे लिखित आहे. एवढी एफडी तिथं करण्याचं कारण काय होतं, त्यांनी केलीच का नाही काय माहित. म्हणजे काय नॅशनलाइज बँकेवर यांचा ट्रस्ट नाहीये. यांचा ट्रस्ट कोणावर आहे की ज्या बँकेच्यावर संचालक हेच आहेत. म्हणजे खूप चुकीच्या पद्धतीनं पायंडा पाडला यांनी. आणि हे यांचं पाहुण्या रावण्याच्या राजकारणातून आणि स्वतःच्या घर भरण्याच्या पेक्षा यांनी संस्थेवर काहीच लक्ष दिलं नाही. माझं आपल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातली ही नूतन विद्यालय शिक्षण संस्था आहे. यांनी काय वाढ केली याच्यामध्ये. यांनी इथं बीएड कॉलेज आणायला पाहिजे होतं, डीएड कॉलेज पाहिजे होतं, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे होतं, मेडिकल कॉलेज पाहिजे होतं. यांनी संस्थेचं नाव असं मोठं करायला पाहिजे होतं. यांनी संस्थेचं नाव तसं, हे नाव मोठं कसं करायचं माहिती आहे. नाव मोठं करणं म्हणजे संस्थेची उंची वाढवणे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिग्री आणणे. यांनी नाव असं नाही वाढिलं, असं नाव वाढिलं, असं नाही कळालं. सावित्रीबाई बद्रीनारायण बियाणी नूतन प्राथमिक शाळा, किती मोठं नाव केलं यानं शाळाचं. यायच्या नजरेत येईन असं वाढवलंय. हे अपेक्षित नाहीये लोकांना. म्हणजे नाव वाढवणं म्हणजे काय, त्याचं अक्षर मोठं करणे नाही, त्याची गुणवत्ता वाढवणे. विद्यार्थ्यांसाठी आपण काय करतोय, पोक्सो सारखे गुन्हे शाळेत दाखल होत आहेत. काल कॅमेरे लावले त्यांनी, आपण इथं बसतोय म्हणून काहीतरी धिंगाणा होईल. चोर आहेत आपण, डाकू आहेत. कॅमेरे आपल्यावर लावायची काय गरज आहे. पडदा फाडून तिथून कॅमेरा बाहेर काढलाय म्हणजे यायला वाटलं कळायचं नाही. कॅमेरे लावायला आपण चोर आहेत का. कॅमेरे कोण जर मध्ये लावले असते, आजही सांगतो तुम्हाला 10 ते 12 शिक्षकाचे CDR काढा, अजून 10 पोक्सो दाखल होतील, लक्षात ठेवा. आरोप आहे माझा. चला आता या विषयावर विषय भरकायला नको म्हणून आपण एका मुद्द्यावर ठाम आहेत की आपल्या या मागण्या आहेत, यांनी मान्य करावे. बाकी काही नाही. नाव लावायची एक प्रोसेस तुम्हाला काय म्हणून सांगितले त्यांनी. त्यांनी सांगितलं ठराव घ्यावा लागतो आणि तो ठराव आम्ही सर्व मताने पास केलाय. ठराव घेताना म्हणजे संस्थेचे जे संचालक असतात त्यांचा ठराव ठीक आहे, पण हे विद्यार्थी आणि पालकाला सुद्धा मान्य आहे का. आज परतूर आणि मंटेवरून काही माजी विद्यार्थी भेटायला आले होते, त्यावेळेस म्हणजे त्यांना सुद्धा आवडलेलं नाहीये, तर आपल्याला कसं आवडेल. फाशी घेणारा सदग्रस्त कोण आहे सांगायचं का. कोणाचं जाहीर करून टाका ना. नाही उद्या ठीक आहे. कोण आहेत ते मी व्हिडिओ देतो ना तुम्हाला. बलिदान देण्यासाठी तयार झाले असे व्यक्तिमत्व कोण आहे. उद्या व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ देतो, तुम्ही व्हिडिओतूनच बघा ना ते कोण आहे. हात पत्रकार परिषदेत आम्ही तुम्हाला जाहीर विचारतो की कोण आहे तो, कोण आहे ते सदग्रस्त, एवढे भाग्यवान विद्यार्थी कोण आहेत ते जे की स्वतः फाशी घेणारी, अशाचं नाव जाहीर करावं. नाही ठीक आहे. ते फाशी घ्यायला घेतो म्हणणारे कोण आहेत, तर या संस्थेनं खूप मानानं त्यांना सरचिटणीस पदावर बसवले. असे सन्माननीय कोठेकर सर म्हटले, जर आता अजिबात नाव बदलणार नाही, आम्ही कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही, काही झालं तर बदलणार नाही. फाशी मी फाशी घेईल एक वेळ, पण हे नाव बदलणार नाही. कोठेकर सरांचं वाक्य. पत्रकार परिषदेला जाताना काय सांगायचं शेवटचं. जाताना एवढं सांगेल, तुमचे खरंच धन्यवाद. किती मोठी ताकद असते, कारण आज काही बातम्या प्रकाशित झाल्या आणि दलालाचे दलाल आज इथपर्यंत पळू लागले. तुमच्या एका बातमीत किती ताकद आहे. सोशल मीडियावर ठीक आहे, गेली 1.5 महिना आम्ही पूर्ण ताकदीनं सोशल मीडियानं प्रत्येकापर्यंत बातमी गेली, पण सोशल मीडियाला लोक तेवढं सिरियस घेत नाहीत जेवढी तुमची बातमी घेतात. म्हणून तुमचे खरंच धन्यवाद. आणि खरंय ते छापा. आम्ही चुकलो, बिलकुल माझ्या विरोधात आलं पाहिजे आणि जे खरंय ते तुम्ही केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आणि तुम्ही ते करताय, त्याबद्दल धन्यवाद.